तुम्ही दिव्यांग आहात आणि तुमचे सुद्धा पैसे आलेले नाहीये मित्रांनो, तर मित्रो हा व्हिडिओ तुमच्याकरिता खूप लाख मोलाचा उपयोगाचा असणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. आणि महत्त्वाचा विषय असा आहे की या व्हिडिओच्या शेवटला तुम्हाला एक असा चांगला उपाय, खूप सोपी गोष्ट सांगणार आहे, सोपा पर्याय सांगणार आहे, ज्यामुळे तुम्हाला कुठेही जास्त चक्रा माराव्याची आवश्यकता राहणार नाहीये आणि तुम्हाला तुमचे पैसे नेहमी सुरळीतपणे तुमच्या खात्यामध्ये जमा होण्याकरिता दर महिन्याला सुरुवात होऊन जाईल मित्रांनो. तर मित्रो जास्त व्हिडिओला वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो. मित्रो, संजय गांधी योजना असेल, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना असेल, इंदिरा गांधी वृद्धापकाळ वेतन योजना असेल किंवा दिव्यांग बांधव असतील किंवा विधवा माता भगिनी असतील, या सामाजिक न्याय विशेष विभागाच्या या जेवढ्या काही योजना आहेत, या सर्व योजनांच्या कोणत्याही लाभार्थ्यांचे त्यांचे पैसे वेळेवर अनुदान दर महिन्याला येत नसेल, तर त्याकरिता मित्रांनो खूप सारी वेगवेगळी कारणे आहेत मित्रांनो. जी कारणे या अगोदर सुद्धा आपण बऱ्याच वेळा थोड्या थोड्या प्रमाणामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो, आणि आज सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून मी ते तुम्हाला सर्व सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला थोडेफार कष्ट करावे लागतील, ज्यामध्ये सर्वात अगोदर तुम्हाला तुमचे तहसील कार्यालय गाठावं लागेल. तुमच्या तालुका पातळीवरील जे तहसील कार्यालय आहे, त्या तहसील कार्यालयामध्ये तुम्हाला एक चक्कर एक वेळ 100% जावंच लागणार आहे मित्रांनो. त्याशिवाय दुसरा कुठे चांगलाही घर बसून पर्याय होणार नाहीये. तुम्ही जर नुसते बँकेमध्ये चक्रा मारसाल आणि घरी वाट पाहसाल की मी केवायसी करून टाकली, बँकेत कागद देऊन टाकले आणि मला पैसे येतील 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 अशाने चालत नाही, किंवा त्यांना आले मला सुद्धा येतील अशाने होत नाही. सर्वात महत्वाचा विषय म्हणजे तुम्हाला एक वेळ तुमच्या तहसील कार्यालयामध्ये 100% जावंच लागणार आहे मित्रांनो. आणि तिथे गेल्याच्या नंतर तहसील कार्यालयामध्ये जाऊन संजय गांधी विभाग आहे, त्या विभागामध्ये जाऊन तुमचं आधार कार्ड सोबत नेऊन, जर वेळ प्रसंगी तुम्ही सोबत तुमची सर्वच कागदपत्र नेली तुमच्या योजनेनुसार, समजा तुम्ही दिव्यांग आहात तर मग दिव्यांगाचं तुमचं प्रमाणपत्र रंगीत झेरॉक्समध्ये, आधार कार्ड रंगीत झेरॉक्समध्ये, UDID कार्ड रंगीत झेरॉक्समध्ये, बँकेचं अकाउंटची झेरॉक्स ती सुद्धा रंगीत, हे कागद तुम्ही रंगीत झेरॉक्समध्ये नेऊन तिथे द्यायची आहे. जमा सुद्धा करून द्यायची आहे आवश्यक असल्यास, आणि त्यावेळेस त्यांना विचारून सुद्धा घ्यायचं की कॉम्प्युटरमध्ये पाहून या नावाचा आमच्या या योजनेचे आम्ही लाभार्थी आहोत, आम्ही आमचे पैसे का थकलेले आहेत, का मिळत नाही, याचं कारण त्यांच्याकडून विचारून घ्यायचं आहे किंवा एका कागदावर लिहून आणायचं आहे आणि ती त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. ही झाली मित्रांनो सुरुवात. तर मग मित्र आता तुमचे पैसे न येण्यामागचे जे काही कारणे आहेत मित्रांनो, ती काय काय असू शकतात, कोणत्या प्रकारची असू शकतात, ती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. ती पुढील प्रमाणे असू शकतात मित्रांनो, ज्यामध्ये सर्वात अगोदर दिव्यांग बांधवांकरिता सांगू इच्छितो मित्रांनो, सध्या परिस्थितीमध्ये अशी परिस्थिती आहे की ज्या ज्या दिव्यांग बांधवांचे UDID कार्ड किंवा डिसॅबिलिटी म्हणजे दिव्यांग प्रमाणपत्र आहे ते टेम्परवरी आहे, 5 वर्षापुरतेच आहे, जे परमानंट नाही आहे, त्या सर्व दिव्यांग बांधवांचा लाभ सध्या परिस्थितीमध्ये थांबलेला आहे मित्रांनो. मग आता त्यांनी काय करायचंय, तर त्यांनी त्या कार्डाचं रिन्यूअल करायचंय, नूतनीकरण करून घ्यायचं आहे. आणि आवश्यक महत्त्वाची बाब लक्षात ठेवण्यासारखी ती अशी आहे की नूतनीकरण करत असताना ते तुम्हाला परमानंट मिळणे आवश्यक आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तुम्हाला ते परमानंट देणे आवश्यक आहे, तेव्हा कुठे तुम्हाला तिथून पुढे त्या योजनेचा लाभ मिळू शकतो मित्रांनो. आणि यामध्येच एक महत्त्वाचा विषय, ट्विस्ट, महत्त्वाची अपडेट म्हणजे खऱ्या अर्थाने बच्चूभाऊ कडू 19 तारखेला, 19 मेला म्हणजे जवळपास रोज मंगळवारला मंत्रालयावर आंदोलन घेऊन जाणार आहेत. आणि त्यामध्ये ज्या दिव्यांगांच्या मागण्या आहेत, त्यामध्ये या 2 मुख्य प्रमुख मागण्या आहेत, ज्यामध्ये टेम्पररी कार्ड लाभधारकांना परमानंट कार्ड मिळावं, टेम्पररी कार्ड लाभधारकांना त्यांचं जे हक्काचं अनुदान आहे, पेन्शन योजना आहे, ती बंद न होता ती सुरळीत चालू राहावी. आणि या योजनेचा लाभ मिळण्याकरिता जे UDID कार्डची जी अट बंधनकारक करण्यात आलेली आहे, ती अट शिथिल करण्यात यावी, ती अट काढून टाकण्यात यावी, याकरिता हे आंदोलन असणार आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्ही रिन्यूअल करून घ्या, परमानंट करून घ्या, इथपर्यंत तर ठीक आहे, परंतु त्या अगोदर जर चांगला मार्ग निघाला, आणि आशा करूया नक्कीच चांगला मार्ग सुद्धा निघेल, तर तुम्हाला कदाचित एक वेळ फक्त कागदपत्र देऊन किंवा न देता सुद्धा तुमचे टेम्पररवाली जे लाभार्थी आहेत दिव्यांग, त्यांचे पैसे सुरळीत चालू होऊ शकतात, परंतु सध्या ते बंद करण्यात आलेले आहे मित्रांनो. हा झाला एक विषय. आता पुढचा जो विषय, मग दिव्यांग असतील, संजय गांधी, ज्येष्ठ नागरिक असतील, श्रावणबाळ मधले सुद्धा, विधवा माता भगिनी सुद्धा असतील, या सर्वांकरिताच्या पुढच्या गोष्टी, ज्यामध्ये एक वेळ परत आपण यांचं सुद्धा बघून घ्या. दिव्यांगांचा विषय, ज्या दिव्यांगांनी UDID कार्ड बनवलेले नाही, सोबतच या कार्डाची केवायसी केलेली नाही, त्यांना सुद्धा पैसे मिळायला अडचणी येत आहेत मित्रांनो. तर या सर्व दिव्यांग बांधवांनी हे कार्ड सुद्धा काढून घ्यायचं आहे, या कार्डाची केवायसी सुद्धा करून घ्यायची आहे मित्रांनो. आता महत्त्वाचा विषय म्हणजे एक नवीन अपडेट आलेली आहे दिव्यांगाकरिता, हा मुद्दा सुद्धा दिव्यांगांकरिता आहे. तो असा आहे की या दिव्यांग बांधवांनी सर्वांनी दिव्यांग पोर्टलवर नोंदणी करणे सुद्धा बंधनकारक करण्यात आलेलं आहे, ते करून घ्यायचं आहे मित्रांनो. खऱ्या अर्थाने ते इतर योजनेकरिता आहे, परंतु तरी सुद्धा या योजनेचं अनुदान मिळावं,
पेन्शन योजना थांबू नये याकरिता सुद्धा त्याच्यावर नोंदणी करून घ्या मित्रांनो. आणि सध्या जे टेम्पररी लाभधारक आहे त्यांची तिथे नोंदणी होत नाहीये. जेव्हा टेम्पररी करता या आंदोलनातून यश येईल त्यानंतर ती नोंदणी सुद्धा सुरू होईल. त्या पोर्टलमध्ये सुद्धा अपडेट येईल आणि टेम्पररी जे लाभार्थी आहेत त्यांची सुद्धा नोंदणी होण्याकरिता सुरुवात होऊ शकते मित्रांनो. या व्यतिरिक्त मित्रांनो जे खूप ज्येष्ठ नागरिक आहेत, काही लाभार्थी असे आहेत ज्यांना चालता येत नाही, फिरता येत नाही, ज्यांना कोणी नातेवाईक नाही आहे, जे घरातून निघू शकत नाही किंवा ज्यांना गावातून 5, 10, 15 किलोमीटर पर्यंत दूर जावं लागते आणि तिथून त्यांचे पेन्शनचे पैसे आणावे लागतात. तर ते लाभार्थी बऱ्याच वेळा असं करताना पाहावयास मिळालेलं आहे की 1 महिना, 2 महिना किंवा 3-3 महिन्यापर्यंत ते पैसे आणायला जात नाही. कारण त्यांना ऑटोचे भाडे द्यावे लागते आणि ऑटोचे भाडे 200-200, 300-300 रुपये द्यावे लागते. ते पैसे खर्च न होत तेवढी बचत व्हावी याकरिता ते लाभार्थी काय करतात की ते 3 महिने मिळून एक वेळ जातात. तर जेव्हा तुम्ही 3 महिने मिळून एक वेळ जाता आणि पैसे काढता त्यावेळी सुद्धा तुमची पेन्शन बंद होऊ शकते. कारण की त्या पातळीवर त्यांना असं जाणवू शकते की नाही बुवा एकतर हा लाभार्थी हयात नाहीये किंवा या लाभार्थ्याला आवश्यकता नाहीये. त्यांना हे लक्षात येत नाही किंवा त्यांना कोणी सांगू शकत नाही किंवा सांगत नाही की हे 3 महिने पैसे न काढण्यामागचं काय कारण आहे. त्यामुळे प्रयत्न करा की पैसे दर महिन्यालाच तुम्ही तुमचे काढले गेले पाहिजे. दर महिन्याला ही पेन्शन हे अनुदान काढून घेत जा. खऱ्या अर्थाने तर पैसे दर महिन्यालाच काढायची आवश्यकता असते आपल्याला समजू शकतो. पण मी सांगितलेल्या कारणामुळे काही लाभार्थी 3 महिन्याच्या 2 महिन्याच्या अंतराने काढत असतात. हे सुद्धा एक कारण असते. त्यामुळे दर महिन्याला पैसे काढण्याचा प्रयत्न करत जा मित्रांनो. तर मित्रो आता पुढचा मुद्दा असा की खूप साऱ्या लाभार्थ्यांचे आधार कार्ड हे गेल्या अनेक वर्षापासून अपडेट केलेलं नाहीये. तर ते आधार कार्ड अपडेट करणे सुद्धा आवश्यक आहे. त्यामुळे ते आधार कार्ड आधार सेंटरवर जाऊन ते अपडेट करून घ्या मित्रांनो. ते आधार कार्ड अपडेट केल्याच्या नंतर सुद्धा तुमचे पैसे सुरळीत येण्याकरिता मदत होऊ शकते मित्रांनो. सोबतच खूप सारे असे लाभार्थी आहे मित्रांनो ज्यांचे आधार सीडिंग बाकी आहे. आता आधार सीडिंग हा काय प्रकार आहे तर आधार सीडिंग म्हणजे ज्या बँकेशी आधार सीडिंग आहे, आधार लिंक आहे त्या बँकेमध्येच पैसे येतात. मी बँकेमध्ये तहसीलमध्ये समोरासमोर खूप वेळा असं पाहिलेलं आहे की काही लाभार्थी मॅडम असतील किंवा अधिकारी असतील त्यांना विचारतात की आमचे पैसे आले नाही आणि माझ्या समोर त्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी त्या लाभार्थ्यांना स्पष्ट सांगितलं की तुमचे पैसे या बँकेमध्ये आलेले आहेत आणि तुम्ही त्या बँकेमध्ये जाऊन ते पैसे काढून घ्या. तेव्हा त्या लाभार्थ्याला कळालं की आपले पैसे या बँकेमध्ये गेलेले आहेत. तेव्हा ते त्या बँकेमध्ये गेले. कारण की बऱ्याच वेळा आधार सीडिंगचा इश्यू येतो. 1 किंवा 2 बँकेमध्ये खाते असू शकतात. त्यामुळे हा प्रकार घडू शकतो. तर आधार सीडिंग करिता सुद्धा व्हिडिओच्या शेवटला एक खूप छान पर्याय सांगणार आहे मित्रांनो मी. तर मित्रांनो किंवा आता सांगून देतो हरकत नसावी. आधार सीडिंग करिता सर्वात उत्तम, सर्वात बेस्ट, सर्वात सोपा पर्याय असा आहे की जेणेकरून तुम्हाला वेगळ्या ठिकाणी आधार सेंटरवर, कॉम्प्युटर सेंटरवर, तहसीलमध्ये किंवा कुठेही मोबाईलवर जाऊन आधार सीडिंग करायची, आधार लिंक करायची आवश्यकता नाही. तो सोपा पर्याय म्हणजे पोस्ट बँक. पोस्टात बँकेतलं खातं काढून घ्यायचं. पोस्ट म्हणजेच बँक आहे. पोस्टात जाऊन तुम्ही ते खातं काढून घेतलं तर ताबडतोब मिनिटामध्ये, सेकंदामध्ये तुमचं आधार सोबत लिंक होऊन जाते, आधार सीडिंग होऊन जाते. स्पेशल तुम्हाला तहसीलमध्ये कागदपत्रे नेऊन देण्याची सुद्धा आवश्यकता राहत नाही मित्रांनो. फक्त तुमचा आधार सीडिंगचा इश्यू असेल तर, तुमचा वेगळा इश्यू असेल तर तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जाऊन पडू शकते. परंतु जर आधार सीडिंग नसलं तर तुम्ही तेवढं सुद्धा करू शकतो. फक्त पोस्ट बँकेचे अडचण काही अशी येते की मी मागच्या दिवसामध्ये पाहिलेली आहे, फेस करावी लागते. ती अशी आहे की जेव्हा दर महिन्याला बोटाच्या ठेशावर म्हणजे बोटावर जे लाभार्थी पैसे काढतात तर ते पैसे काढल्याच्या नंतर विड्रॉल केल्याच्या नंतर दरवेळेस त्यांना त्यांच्या अकाउंटमधून 10-20 रुपये मायनस होताना मी माझ्या स्वतः डोळ्यांनी बघितलेलं आहे. तेवढा एक मायनस पॉईंट आहे मित्रांनो. बाकी पोस्ट बँक तुमच्याकरिता खूप सोपी पद्धत आहे. आधार सीडिंग करण्याकरिता सुद्धा खूप सोपी पद्धत आहे मित्रांनो. तर मित्रो याच्या व्यतिरिक्त सोबतच महत्त्वाचा विषय म्हणजे आता चालू परिस्थितीमध्ये हयातीचा दाखला काढणे हे सुद्धा खूप आवश्यक झालेलं मित्रांनो. जे दरवर्षीच असते परंतु सध्या ते काढणं आवश्यक आहे. परंतु आता यामध्ये एक चांगली गोष्ट अशी आहे की मोबाईलवर, अँड्रॉइड मोबाईलवर बेनिफिशियरी सत्यापन ॲप डाउनलोड करून आणि फेस आरडी ॲप डाउनलोड करून तुम्ही ते घरच्या घरी चेहरा दाखवून, फेस स्कॅन करून हयातीचा दाखला ऑनलाईन काढू शकता. म्हणजे फक्त नोंद केली तरी भरपूर झालं. त्याची प्रिंट काढून किंवा तो जो कागद आहे तो दाखला कुठे तहसीलमध्ये नेण्याची आवश्यकता सध्या परिस्थितीमध्ये तरी नाही आहे, अशी अपडेट आहे. परंतु हयातीचा दाखला काढून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे सध्या 2-4 दिवसाच्या आत, 8 दिवसाच्या आत, 15 दिवसाच्या आत हा हयातीचा दाखला काढून घ्या. तुम्हाला शक्य नसलं तर इतरांची मदत घ्या, कोणाच्या मोबाईलवरून काढण्याचा प्रयत्न करा. नाही जमलं तर मग नाईलाजाने कुठल्या तरी ऑनलाईन सेंटरवर काढून घेण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. आणि अजून एक गोष्ट महत्त्वाचा विषय असा आहे की जेव्हा वितरण सुरू होते
तर वितरण पहिल्या दिवशी दुपारी संध्याकाळपर्यंत नाही आलं याचा अर्थ तुमची काही चुकीच आहे किंवा त्रुटीच आहे अशातला काही भाग नसतो मित्रांनो. तर वितरण सुरू झाल्याच्या नंतर बऱ्याच वेळा सर्व्हर डाऊन असते किंवा एकापेक्षा जास्त योजनेचे पैसे वितरण सुरू असते आणि डीबीटी मार्फत असल्यामुळे सर्व्हर डाऊन असल्यामुळे कदाचित 2 किंवा 3 दिवस लागू शकतात. त्यामुळे वितरण दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसापर्यंत सुद्धा येऊ शकते. त्यामुळे वितरण सुरू झाल्याच्या नंतर निदान 2 दिवस तरी तुम्ही वाट पाहायला हवी आणि ते चेक करायला हवं मित्रांनो. तर मित्र आता काही लाभार्थी असे असतात की ते बोटावर पैसे काढतात, तर ते काय करतात, इतरांची पगार आली हे माहीत झाल्याच्या नंतर किंवा कोणाला विचारपूस केल्याच्या नंतर कुठेतरी जातात, प्रायव्हेट ठिकाणी जातात आणि बोट ठेवतात आणि तिथे त्यांचे पैसे देत निघत नाहीत, दिसत नाहीत किंवा तिथून त्यांना सांगण्यात येते की तुम्ही बँकेमध्ये जाऊन केवायसी करा. तर नुसती केवायसी केल्याने चालत नाही मित्रांनो. त्याच्यावर स्पष्ट लिहिलेले असते त्या ॲपवर की तुम्हाला एईपीएस ट्रान्झॅक्शनचा इश्यू येत आहे, बँकेची ऑथॉरिटी नाहीये. त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला बँकेमध्ये जाऊन केवायसी तर करावी लागते. सोबतच एईपीएसचा फॉर्म भरून द्यावा लागतो. आधार एनेबल पेमेंट सिस्टीमचा त्या बँकेतील कॉम्प्युटरवरून ते तुम्हाला एनेबल करून घ्यावं लागतं आणि तो फॉर्म भरत असताना सोबतच मोबाईल लिंक असणे सुद्धा आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही जर कुठे पैसे चेक केले, पाहिले, विड्रॉल केला तर ते कुठे चेक केले, कधी चेक केले, कोणत्या तारखेत, किती मिनिटांनी, कोणत्या तासाला, कोणाकडे चेक केले त्याचा मेसेज येतो आणि तुमची फसवणूक होत नाही याकरिता मदत होते. याकरिता केवायसी आणि एईपीएसचा फॉर्म भरून बँकेमध्ये देत असताना मोबाईल नंबर सुद्धा लिंक करून देणे सुद्धा खूप लाख मोलाचं आहे, खूप आवश्यक आहे मित्रांनो. तर मित्र या छोट्या छोट्या काही गोष्टी अशा होत्या की जे आपल्या सर्वांपर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला. या सर्व गोष्टी जर तुम्ही पाळल्या, चेक केल्या तर 101%, 100%, 1000% तुमचे पैसे, तुमचे अनुदान सुरळीत येऊ शकते, चालू होऊ शकते मित्रांनो. तर मित्र हो, या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न, काही शंका, कुशंका, समस्या असतील तर नक्की 100% या व्हिडिओच्या माध्यमातून या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी नेहमीप्रमाणे तुमच्या प्रश्नांची उत्तर देत आहे आणि इथून पुढे सुद्धा देत राहील मित्रांनो. तर मित्र आशा करतो नेहमीप्रमाणे या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा तुमच्याकरिता दिलेली लाख मोलाची, मग ते दिव्यांग बांधव असतील, संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असतील, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी, ज्येष्ठ नागरिक, माता, विधवा भगिनी असतील किंवा बाल संगोपन योजनेचे लाभार्थी मुलं असतील, या सर्वांकरिता या सर्व गोष्टी लागू आहेत मित्रांनो. त्यामुळे हा व्हिडिओ नक्कीच तुमच्याकरिता लाख मोलाचा उपयोगी ठरेल अशी आशा करतो मित्रांनो. तर मित्र भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या नवीन उपयोगी माहितीसह आणि मी नेहमी सांगतो त्याप्रमाणे अजून एका गोड बातमीसह. परंतु मित्रांनो अशीच विश्वासार्ह माहिती सर्वात अगोदर मी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवू शकेल याकरिता नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, पेजला फॉलो करून घ्या, व्हिडिओला लाईक करून बेल आयकॉनचे बटन दाबून महाराष्ट्र राज्यातील तमाम आपल्या बांधवांना, माता भगिनींना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या सर्व गोष्टी कळतील, त्यांना हातभार होईल, मदत होईल आणि हा व्हिडिओ तुम्ही शेअर केल्यामुळे ते सुद्धा तुमचे नक्की 100% आभार मानतील मित्रांनो. तर मित्र भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत